नमस्कार शेतकरी मित्रांनो, बालाजी ऑनलाईन इन्फो या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आता फार्मर आयडी काढला असाल तर तुमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. कारण आता महाडीबीटी या पोर्टलवरून तुम्ही 50% अनुदानावर ट्रॅक्टर ट्रॉली या अर्ज करू शकता. आणि हा अर्ज कसा करायचा आहे, तुमची पात्रता यासाठी काय लागणार आहे आणि तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही जर 2 लाखाचा ट्रॅक्टर खरेदी केला तर तुम्हाला याच्यावर फक्त 1 लाख भरावं लागणार आहे आणि 1 लाख तुम्हाला माफ राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हा तुम्ही चान्स गमावू नका. तुम्ही ट्रॅक्टर सुद्धा खरेदी करू शकता आणि ट्रॉली सुद्धा खरेदी करू शकता. आणि आता याचा अर्ज कसा करायचा आहे, कुठं करायचा आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगलवर महाडीबीटी फार्मर असे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असे एक डॅशबोर्ड ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक शेतकरी हे ऑप्शन निवडायचं आहे आणि खाली तुम्हाला जो तुमचा शेतकरी आय डी आहे तो इथे टाकून द्यायचा आहे. शेतकरी आय डी म्हणजे तुमचा जो फार्मर आय डी आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि फार्मर आय डी टाकल्यानंतर ओ टी पी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ओ टी पी पाठवा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक 6 अंकी ओ टी पी येईल. तो 6 अंकी ओ टी पी तुम्हाला त्या बॉक्समध्ये प्रविष्ट करायचा आहे. 6 अंकी ओ टी पी तुम्ही या बॉक्समध्ये प्रविष्ट केल्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे, ओ टी पी तपासा. ओ टी पी तपासा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओ टी पी तपासा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला घटकासाठी अर्ज करा हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कृषी यांत्रिकरण हे ऑप्शन दिसत आहे. त्यासमोर तुम्हाला बाबी निवडा हे सेंद्रिय कलरचं ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. यामध्ये तुम्हाला यंत्रणा अंमलबजावणी निवडा हे ऑप्शन दिसत आहे. तिथे खाली तुम्हाला मुख्य घटक हे ऑप्शन दिसत आहे. त्यामधलं तुम्हाला कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर तपशील निवडायचा आहे. तपशीलमध्ये तुम्हाला ट्रॅक्टर, पॉवर टिलर, चलित अवजारे हे ऑप्शन निवडायचं आहे. हे ऑप्शन निवडल्यानंतर पुन्हा तुम्हाला खाली एच पी श्रेणी निवडा म्हणून दिलेलं आहे. तिथे तुम्हाला किती एच पीचा पाहिजे आहे ते एच पी 20, 30, 35 जे काही आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला साईडनं यंत्रसामग्री अवजारेमध्ये वाहतूक साधने हे निवडायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला मशिनीचा प्रकार निवडायचा आहे. तुम्हाला जे मशिनीचा प्रकार जे काही आहे तुम्हाला जे निवडून घ्यायचं आहे. तुम्हाला किती टनपर्यंत पाहिजे आहे, ते 5 टन आहे, 3 टन आहे, 2 टन आहे, जे काही असेल ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला 2 बॉक्स दिसत आहे. 2 चौकोन बॉक्समध्ये तुम्हाला टिक करायच्या आधी तुम्हाला ते सर्व पॉईंट जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे. पॉईंट वाचल्यानंतर खाली तुम्हाला जतन करा हे ऑप्शन दिसत आहे. जतन करा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे ते यशस्वीरित्यापणे सबमिट होऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा घटक इतिहास पहा ह्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. घटक इतिहास पहा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर साईडनं तुम्हाला अर्ज सादर करा हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पहा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पहा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही जो अर्ज केलेला आहे तो तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला खाली एक चौकोन बॉक्स दिसत आहे, त्यावर तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. त्यावर टिक केल्यानंतर खाली एक तुम्हाला पे ॲप्लिकेशन फॉर्म हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे पेमेंटचं ऑप्शन येणार आहे. पेमेंट इथे दिलं आहे ₹23.60. ते पेमेंट तुम्हाला इथे करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे पेमेंटचे काही ऑप्शन दिलेले आहे. त्यामधलं तुम्हाला क्रेडिट डेबिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करून पे गव्हर्नमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पे गव्हर्नमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक प्रोसेस फॉर पेमेंट हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही पेमेंटचं ऑप्शन दिसत आहे. पुन्हा नेट बँकिंग, UPI, वॉलेट, क्रेडिट डेबिट कार्ड, त्यामुळे तुम्हाला UPI QR हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो QR कोड आहे तुमच्या फोनपेमध्ये जाऊन तो QR कोड जो आहे तो व्यवस्थित स्कॅन करायचा आहे आणि तुमचा जो ₹23.60 जो पेमेंट आहे ते तुम्हाला हे पूर्ण करावं लागणार आहे. पेमेंट पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक पेमेंट सक्सेसफुलचा इथे मेसेज येणार आहे. पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज आल्यानंतर स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला पेमेंट सक्सेस झाल्याचा मेसेज दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या अर्जाची जर तुम्हाला प्रिंट काढायची असेल तर घटक इतिहास पहा ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. घटक इतिहास पहा या ऑप्शन क्लिक केल्यानंतर लागू केलेले जे घटक आहे इथे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे.
त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या ज्या अर्जाची स्थिती आहे ती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. अर्जाच्या स्थितीमध्ये तुम्हाला इथे वेट लिस्ट हे दिसत आहे. त्या जागेवर तुमचा जो अर्ज आहे तो अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला इथे विनर हे ऑप्शन दिसणार आहे. तुमचं जे अर्ज आहे तो तुमचा अर्ज लॉटरीप्रमाणे तुमची इथे निवड होणार आहे. लॉटरीप्रमाणे निवड झाल्यानंतर तुम्हाला महाडीबीटीकडून कॉल येणार आहे. कॉल आल्यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे मागितलं जाणार आहे. कागदपत्रे मध्ये तुम्हाला 8 सातबारा आणि तुमचा जो ट्रॉलीचे जे कोटेशन आहे ते तुम्हाला मागण्यात येणार आहे. तर तुम्हाला जर याची प्रिंट काढायची असेल तर तुम्हाला इथे पावती पहा या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही याच्यावाले जे प्रिंट आहे ते काढू शकता आणि हे तुम्ही प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवू शकता. आणि ज्यावेळेस तुमचा लॉटरीप्रमाणे नंबर लागेल तेव्हा संपूर्ण कागदपत्रे तुम्हाला इथे जमा करायला लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही हा ट्रॉलीचा जो अर्ज आहे ट्रॅक्टर ट्रॉलीचा घरी बसून भरू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.